हॅलो फ्रेंड्स, गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग पार्ट 2मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग बनवण्यासाठी थोडासा उशीरच झाला. मी काय स्वयंपाक केला, काय नैवेद्य केलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम मी पीठ मळून घेतलं आणि लावलेला कुकर काढून घेतला. बटाटे छान उकडले होते, डाळ पण छान शिजली होती, म्हणून अगोदर दोन्ही भाज्याची सर्व तयारी एकत्र करून घेतली. पहिल्यांदा मी बटाट्याची भाजी अशा प्रकारे बनवून घेतली. नंतर लगेच वरण बनवून घेतलं. दोन्ही भाज्याची तयारी एकदम करून घेतल्यामुळे फोडणी लवकर करता आली. आणि नंतर बासमती तांदूळ 15 मिनिट ते अर्धा तास भिजत घालून ठेवले. व त्यासाठी भात बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवले. त्यात थोडे खडे मसाले, मीठ, तेल टाकून उकळी येण्यासाठी ते पातेले झाकून ठेवले. मग श्रीखंड बनवण्यास घेतलं. साखर अगोदरच दळून ठेवलेली होती आणि ड्रायफ्रूट्स पण कट करून ठेवलेले होते. मग श्रीखंड लगेच तयार करून फेटून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिले. तोपर्यंत वरणाला व भाजीला चांगली उकळी आली होती आणि लगेच गॅस बंद केला. पाण्यात भिजत घातलेले तांदूळ घेतले आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून घेतले. परत उकळी येण्यासाठी ते झाकून ठेवले. तोपर्यंत मी कोशिंबिरीची तयारी करून घेतली. पत्ताकोबी, कांदा, काकडी, मिरची मोठ्या ह्याच्यामध्ये साईजमध्ये कट करून घेतलं आणि फूड प्रोसेसरमध्ये ते सर्व बारीक व एकजीव करून घेतलं. तोपर्यंत भाताला चांगली उकळी आली होती. मग मी तो भात चाळणीत काढून घेतला आणि आपला भात तयार झाला. कट केलेल्या भाज्यामध्ये दही, मीठ, साखर, शेंगाची पूड आणि फोडणी देऊन कोशिंबीर तयार झाली. नंतर लगेचच सर्व फोडणी दिलेले साहित्य एकत्र करून कोशिंबीर बाजूला ठेवली आणि पापड तळून घेतले, पुऱ्या तळून घेतल्या आणि भजी पण बनवून घेतली. अशा प्रकारे मी सर्व स्वयंपाकाची तयारी केली. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारे सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मी देवाचे ताट किंवा गुढीसाठी जे नैवेद्याचं ताट होतं ते तयार केलं. ते तयार झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवला. हे बघा, तुम्ही बघू शकता मी हे नैवेद्याचं ताट तयार केलं आहे आणि गुढीला नैवेद्य पण दाखवून घेतला. माझा ब्लॉग कसा झाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हे आपल्या जेवणाचं ताट. बाय.